एक्स वर्ग अधिक 5x बरोबर वजा कंसात 3 वजा x हे समीकरण एक्स वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात लिहा व a b c च्या किमती लिहा पहा एक्स वर्ग अधिक 5x बरोबर वजा कंसात 3 वजा x. तर आपण काय करायचं, पहिल्यांदा हा कंस सोडवायचा, डावीकडचा भाग आहे तसा लिहून घ्यायचा. पहा कंसाच्या बाहेर चिन्ह वजा आहे. कंस म्हणजे गुणाकाराची क्रिया असते, येथे चिन्हच नाही म्हणजे अधिक समजायचं. पहा मग आता हे अधिक गुणिले वजा वजा 3 वजा गुणिले वजा अधिक x आले. आता आपल्याला वर्ग समीकरण आहे म्हणजे हे सगळं डावीकडे पाहिजे, उजवीकडे काही नको, फक्त 0 ठेवायचा म्हणजे हे सगळीकडे आणायचे. मग कसं होणार, x वर्ग अधिक 5x. आता पहा हा अधिक x आहे ना, पलीकडे अधिक आहे, अलीकडे आल्यावर वजा होणार वजा x. हा 3 पलीकडे वजा आहे, तो अलीकडे आला अधिक होणार अधिक 3 बरोबर 0. म्हणून x वर्ग 5x अधिक आहेत आणि हा इथं सहगुणक नाही म्हणजे 1 आहे. 5तून हा 1 सहगुणक गेला, 4 राहिले, चिन्ह मोठ्याचे अधिक 4x अधिक 3 बरोबर 0. हे स्वरूप आलं x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. म्हणून a ची किंमत a कुठे x वर्गच्या शेजारी, मग येथे कुठं असणार, येथे असणार. येथे सहगुणक नाही म्हणजे 1 आला, 4 आहे, येथे b आहे, b x आहे 4x आहे म्हणजे b ची किंमत आली अधिक 4, नुसता 4 लायचा, आणि c ची किंमत आली 3 आली. a b c म्हणजे शेवटची संख्या bx म्हणजे हे x, हा x वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा तो x वर्ग आहे सहगुणक a, तिकडं इकडं 1 आला.